नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गव्हाणे आज घेऊन आलो एक नवीन नोटिफिकेशन तुमच्या समोर। एसएससी ज्युनियर इंजिनियर 2025 मित्रांनो, एसएससी ची ही कमीत कमी 6वी ती 7वी ॲडव्हर्टाइजमेंट या महिन्यातली असेल आणि मी तुमच्या समोर आलेला असेल। ठीक आहे, तर ही शेवटची ॲडव्हर्टाइजमेंट होती जून महिन्यातली। आता 1 जुलै चालू झाला, आता जुलै महिन्यामध्ये एखाद्या 2 ॲडव्हर्टाइजमेंट येतील तुमच्या, परंतु ह्या जूनमध्ये 7 ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर आलेल्या आहेत। त्याच्यातली एसएससी सीपीओ जी आहे दिल्ली पोलीस, तेवढी एकच ॲडव्हर्टाइजमेंट फक्त काहीतरी टेक्निकल रिझन्समुळे येऊ शकली नाही, ती ह्या महिन्यामध्ये 100% येऊन जाईल। ठीक आहे, तर बघा ज्युनियर इंजिनियर याच्यामध्ये कुठल्या जागा आहेत, त्यानंतर कोण कोण इलिजिबल आहे, त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जागा चांगल्या आहेत, 1340 म्हणजे खूप चांगल्या जागा आहेत आणि ह्या जागा अजूनही वाढू शकतात। ठीक आहे, बघा आपली जी ऑफलाईन बॅच आहे एसएससी सीजीएल कंप्लीट ऑफलाईन बॅच ही छत्रपती संभाजीनगर येथे 26 जूनपासून स्टार्ट झालेली आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचमध्ये यायचं ते येऊ शकतात। 12:30 ते 4:30 बॅचचा टायमिंग असेल। डेली 4 लेक्चर होतील। महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टी या बॅचसाठी तुमच्यासाठीच आहेत। ठीक आहे, त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे येणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे। ही बॅच देखील 26 जूनला स्टार्ट झालेली आहे। बॅच कशा फॉर्मॅटमध्ये असेल, लाईव्ह लेक्चर्स डेली होतील। ते लेक्चर्स तुम्ही नाही बघू शकले तरी रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल राहतील, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचा फॉर्मॅट असेल। किती महिन्यात बॅच कंप्लीट होईल? 6 महिन्यामध्ये। आणि बॅचची व्हॅलिडिटी म्हणजे किती महिने तुम्ही ते लेक्चर परत बघू शकता, पुढचे 6 महिने, म्हणजे 6 महिने लाईव्ह लेक्चर, 6 महिने रेकॉर्डेड, असं 1 इयरचं टोटल ड्युरेशन असेल या बॅचची व्हॅलिडिटी असेल। ठीक आहे, विथ सेम फॅकल्टीज। ठीक आहे, याची फीज आहे 8,000 प्लस GST। याच्यामध्ये 25% डिस्काउंट आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला मिळतोय 3 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत। ठीक आहे, कोपन कोड आहे संकल्प 25, सगळं कॅपिटल SANKALP 25। ठीक आहे, संकल्प 247 ह्या ॲपवर जाऊन तुम्ही ही बॅच परचेस करू शकता। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल परचेस करण्यासाठी तर खाली नंबर दिलेले त्यावर कॉन्टॅक्ट करा। ठीक आहे, ओके, चला ॲडव्हर्टाइजमेंटवर येऊयात। एसएससी जी खरं तर ही ॲडव्हर्टाइजमेंट जास्त मुलं भरू शकत नाहीत, कारण की यासाठी इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा लागतो। त्याच्यातल्या त्याच्यात फक्त सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या ब्रँचमधील डिप्लोमा किंवा डिग्री ह्या एक्झामसाठी लागते। त्यामुळं एसएससी मधली एकमेव टेक्निकल ॲडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो, जास्त लोकांपर्यंत जात नाही। तुमचं काम आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट जास्तीत जास्त शेअर करायची तुमच्या इंजिनियर मित्रापर्यंत। ठीक आहे, कधी आली ॲड आली आहे 30 जूनला आणि लास्ट डेट कधी फॉर्म भरण्याची तर 21 जुलै। ठीक आहे, याच्यामध्ये एक्झाम कधी होणार आहे? एक्झाम जर म्हणायला गेलात तर याची 2 पेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट होते, म्हणजे प्री आणि मेन्स, ज्याला पेपर 1 आणि पेपर 2 म्हटलं जातं। तर तुमची पेपर 1 ची शेड्यूल आहे ती 27 ते 31 ऑक्टोबर आहे आणि पेपर 2 म्हणजे मेन्स जी आहे ती आहे जानेवारी-फेब्रुवारी 2026। बघा MPSC किंवा बाकी जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे टेक्निकल त्या रिटर्न असतात। ठीक आहे, रिटर्न असतात। रिटर्न म्हणजे त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असते। या ठिकाणी मात्र पूर्ण जे काय पेपर आहे पेपर 1 पेपर 2 हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये आहेत, म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन आणि 4 ऑप्शन्स या फॉर्मॅटमध्ये हे पेपर होतात आणि इझी पेपर असतात तुमच्या बाकी एक्झाम जर बघितल्या तर त्यापेक्षा। ठीक आहे, त्यामुळे एक चांगली संधी आहे। तुमचा जर डिप्लोमा डिग्री झालेला असेल सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नक्की फॉर्म भरायचा आहे तुम्ही। ठीक आहे, जागा कुठल्या आहेत? ग्रुप बी च्या जागा आहेत। बघा ग्रुप बी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टरियल लेवल 6 ची ही पोस्ट आहे। ठीक आहे, 7 पे कमिशननुसार याची जर सॅलरी मला तुम्ही विचारली तर 60-70 हजाराच्या लेवलला एक इनिशियल सॅलरी तुमची जाते, जी की डिसेंट आहे। ठीक आहे, त्यानंतर वॅकन्सीज किती आलेल्या आहेत? 1340 वॅकन्सी आल्यात, ह्या आत्ता आहेत। ठीक आहे, ह्या नक्कीच वाढतील जेव्हा तुमची मेन्स एक्झाम होईल, त्यानंतर ह्या वॅकन्सी वाढलेल्या दिसतील तुम्हाला। ठीक आहे, त्यासोबतच एज क्रायटेरिया काय आहे? तुमचं एज जे काउंट होणार आहे ना ते 1/1/2026 ह्या डेटच्या अकॉर्डिंगली काउंट होणार आहे, म्हणजे 1 जानेवारी 2026ला तुमचं जे वय आहे ते जर 30 असेल किंवा 30पेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी। ठीक आहे, बाकी OBC SC ST एज रिलॅक्सेशन आहे, ते पुढे बघूयात आपण। त्यानंतर काही ज्या पोस्ट आहेत त्यांना वयोगट 30 आहे, काहींना 32 आहे। ठीक आहे, कुठल्याला 30 आहे कुठल्याला 32 आहे ते आपण पुढे बघूयात। ठीक आहे, तर एवढं फक्त लक्षात ठेवा, 30 आणि 32 या 2 वयोगटामध्ये एक्झाम होणार आहेत। त्यामध्ये आता काही OBC असतील, SC ST असतील तर त्यांना एज रिलॅक्सेशन आहे 5 वर्ष, SC ST OBC 3 वर्ष। बाकी तुम्ही PWD साठी बघू शकता 10, 13 आणि 15 वर्ष आहे। ठीक आहे, त्यासोबतच
आता याच्यामध्ये ज्या जागा आलेल्या आहेत त्या कुठे कुठे आहे, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला आहेत आणि एज रिलॅक्सेशन आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित समजून घेऊयात. पूर्ण बघायचं हे, कारण की हेच जास्त महत्त्वाचं आहे. पूर्ण ॲडव्हर्टिजमेंटमधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हाच आहे. बघा, बॉर्डर BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ह्या ऑर्गनायझेशनमध्ये सिव्हिल हे बघा, सी जो कोड आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहे. ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल, ज्या विद्यार्थ्याचं डिग्री झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. किंवा ऑर दिलंय 3 वर्षाचा डिप्लोमा झाला असेल त्यासोबतच 2 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल सिव्हिलमध्ये तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नीट ऐका, डिग्री सिव्हिलमध्ये डिग्री असेल तर एक्सपिरियन्स लागत नाही, पण डिप्लोमा असेल 3 वर्षाचा तर 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. वय आहे 30 वर्षापर्यंत. ठीक आहे, जनरल कॅटेगरीसाठी. यासाठी नंतर कोणी OBCचा असेल 33 वर्ष, SC ST असेल तर 35 वर्ष तुम्ही काउंट करा. त्यानंतर BRO मध्येच ज्युनियर इंजिनियर इन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. आता इथं E आणि M, E आहे इलेक्ट्रिकलसाठी, M आहे मेकॅनिकलसाठी. याच्यामध्ये देखील सेम इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल असेल डिग्री तुम्ही फॉर्म भरू शकता. जर कुणाचा डिप्लोमा असेल इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलपैकी तर 3 वर्षाचा डिप्लोमा आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स या ठिकाणी काउंट केला जाणार आहे. ही एकमेव पोस्ट आहे, ही फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे. बाकी सगळ्या फिमेल आणि मेलसाठी आहेत बाकी सगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये. परंतु ही एक जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे BRO जर तुम्ही टाकत असाल तर BRO मध्ये फक्त मेल कॅन्डिडेट्ससाठी हा फॉर्म आहे. नीट या ठिकाणी बघा, चूक करायची नाही आहे. ठीक आहे, ओके. पुढे ब्रह्मपुत्रा बोर्ड मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडर येत आहे. सिव्हिल ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ब्रँचसाठी अगेन 3 वर्षाचा डिप्लोमा आहे फक्त या ठिकाणी. बघा, डिग्री नाही, 3 वर्षाचा डिप्लोमा असेल तर तुम्ही सिव्हिलमध्ये फॉर्म भरू शकता. वय आहे अगेन 30 वर्ष. त्यानंतर सेंट्रल वॉटर कमिशन पुण्यामध्ये आहे बघा, CWC. तर या ठिकाणी मेकॅनिकल आणि सिव्हिलसाठी जागा आहेत CWCला. या ठिकाणी बघितलं तर मेकॅनिकल असेल तर बॅचलर म्हणजे तुमची इंजिनिअरिंग डिग्री असेल बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते पण चालेल. बघा, इथं डिग्री आणि डिप्लोमा, एक्सपिरियन्स नाही आहे बरं का, इथं डिग्री आणि डिप्लोमा कुठं CWCमध्ये ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलसाठी. वय 30 वर्ष. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर CWCमध्येच सिव्हिलसाठी ज्या विद्यार्थ्याची बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा असेल तो हा फॉर्म भरू शकतो. अगेन वय 30 वर्ष. त्यानंतर सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंट CPWD जे आहे, जसं PWD जे म्हणतो आपण तेच PWD, फक्त सेंट्रलचं PWD. तर यासाठी इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या जागा आहेत. इलेक्ट्रिकलसाठी म्हणायला गेलं तर इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री लागेल तुम्हाला. आणि सिव्हिल म्हणायला गेलं तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. इथं फक्त सिव्हिलसाठी डिप्लोमा आहे. आणि इथं बघितलं इलेक्ट्रिकल ई जरी लिहिलं आहे पण तुमचं मेकॅनिकल जरी असेल तरी भरू शकता. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल और मेकॅनिकल दिलं आहे आणि इथं ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल दिलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी भरू शकता, दोन्ही असतील तरी देखील. वय या ठिकाणी बघा 32 वर्ष आहे. CPWDला 32 वर्ष वयोगट आहे, म्हणजे वयोमर्यादा जास्त आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे बघितलं तर सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर ह्या ठिकाणी परत इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी जागा आहेत. इथं जर म्हणायला गेलं तर इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इथं सिव्हिलमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तर इथं डिप्लोमा आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलचा. वयोमर्यादा किती आहे? 30 वर्ष. ठीक आहे. त्यानंतर DGQA नावल मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये नावलमध्ये पोस्टिंग आहेत. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल. मेकॅनिकलमध्ये काय काय आहे? मेकॅनिकल डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यासोबतच 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और 2 इयर एक्सपिरियन्स. इथं देखील तेच आहे. जर तुमचं डिग्री असेल मेकॅनिकलमध्ये तर एक्सपिरियन्स लागत नाही, पण जर तुमचा डिप्लोमा असेल तर त्याच्यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स. ठीक आहे, नावल मिनिस्ट्रीसाठी. ठीक आहे, 30 वर्ष वयोगट. पुढे जे इलेक्ट्रिकल आहे ज्यांना इलेक्ट्रिकलमधून फॉर्म भरायचा आहे त्यांना डिग्री इलेक्ट्रिकल चालेल. त्यानंतर डिप्लोमा किंवा 2 वर्ष डिप्लोमा आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, अशा प्रकारे हे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन. पुढे फरक्का बॅरेज प्रोजेक्ट मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती. या ठिकाणी म्हणायला गेलं तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. इलेक्ट्रिकलमध्ये काय आहे? डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, फक्त डिप्लोमा. ठीक आहे. सिव्हिलमध्ये डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इथं फक्त डिप्लोमा, कुठला एक्सपिरियन्स लागत नाही. बघा, काही ठिकाणी एक्सपिरियन्स मागताय, काही ठिकाणी मागत नाही आहे. व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी दिलं आहे मी. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. इथं देखील वय किती लागतंय? 30 वर्ष. पुढे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पुण्यामध्ये आहे बघा. MES जर तुम्ही बघितलं नाशिक रोडला आहे. पुण्यातून नाशिक रोडला ज्यावेळेस लागतं तुम्ही तर उजव्या साईडला मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे. बऱ्याचशा ठिकाणी नाशिकमध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे. तर या ठिकाणी बघा ज्युनियर इंजिनिअरिंग सिव्हिल,
त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. आता जिथं ई आणि एम दिलंय तर इथं इलेक्ट्रिकल पण चालणार आहे आणि मेकॅनिकल पण चालणार आहे, हे नीट बघायचं आहे. आता जिथं सी दिलाय फक्त तर तिथं बघा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा चालेल प्लस 2 इयर्स एक्सपिरियन्स. ठीक आहे. तसंच इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी काय डिग्री तर लागते तुम्हाला इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलची या ठिकाणी, किंवा ऑरमध्ये दिलंय 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये, तसंच 2 वर्ष एक्सपिरियन्स. ठीक आहे. वयोमर्यादा 30 वर्ष आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर शेवटचं आहे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन NTRO. इथं फक्त सिव्हिलमध्ये जागा आहे, सिव्हिलसाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. कुठलीही एक्सपिरियन्स लागत नाही, 30 वर्ष वयोमर्यादा. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या टोटल 9 प्रकारच्या पोस्ट आहेत, व्यवस्थित बघायच्यात, कुठं कुठे इलिजिबल आहेत, फॉर्म भरायचे आहेत, जागा भरपूर आहेत, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता पॅटर्न समजून घेऊयात. पॅटर्नमध्ये म्हणायला गेला तर प्री आणि मेन्स. तर याच्यामध्ये प्रीला पेपर 1 म्हटलंय, मेन्सला पेपर 2 म्हटलंय. तर हा जो पेपर 1 आहे त्याच्यामध्ये काय काय बघा. पेपर 1 मध्ये रिझनिंग आणि जीके आहे. रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क, जीके 50 क्वेश्चन 50 मार्क, 2 तासाचा पेपर असणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो थर्ड पार्ट आहे त्याच्यामध्ये पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आहे थर्ड याच्यामध्ये. आता पार्ट ए मध्ये काय दिले, जनरल इंजिनिअरिंग सिव्हिल स्ट्रक्चर, पार्ट बी मध्ये जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, पार्ट सी मध्ये जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल. आता जो विद्यार्थी सिव्हिलचा आहे त्याला हे 2 तर कंपल्सरी द्यायचे आहेत, रिझनिंग आणि जीके. त्याच्यासोबत त्याला काय द्यायचं, सिव्हिलचा पेपर. जो इलेक्ट्रिकलचा आहे तो विद्यार्थी काय करेल, हे 2 पेपर तर देईल, रिझनिंग आणि जीके, त्यासोबत तो पार्ट बीचा पेपर देईल. आणि जो विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आहे तो विद्यार्थी रिझनिंग, GS आणि शेवटी मेकॅनिकल हे पेपर रिस्पेक्टिव्ह ब्रँचसाठी त्याला या 3 पार्टमधून एक चॉईस करायचं. ठीक आहे. जर तुम्ही जर हे फॉर्ममध्ये भरून घेतलं जाणार आहे तुमची ब्रँच कुठली त्या अकॉर्डिंग तुम्हाला ऑटोमॅटिकली तो पेपर एक्झाममध्ये द्यायचा आहे. ह्या ठिकाणी जो प्रीमध्ये टेक्निकल किती आहे, 100 क्वेश्चन 100 मार्क, टोटल 2 तासाचाच हा टाईम आहे. या 2 तासामध्ये रिझनिंग, GS आणि टेक्निकलचे 100 असे तुम्हाला 200 क्वेश्चन सोडवायचे 200 मार्क्ससाठी. ठीक आहे. हा झाला तुमचा पेपर 1. पेपर 1 जे विद्यार्थी क्वालिफाय करतील, वेगळा कट ऑफ लागेल, कट ऑफ लागला की त्याच्याच तुम्हाला फक्त पेपर 2 द्यायचा आहे. पेपर 2 मध्ये अगेन पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी. पार्ट ए आहे सिव्हिलचा, पार्ट बी आहे इलेक्ट्रिकलचा, पार्ट सी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. यापैकी जर तुम्ही इलेक्ट्रिकलचे असेल तर फक्त पार्ट बी द्यायचं आहे, मेकॅनिकल असेल तर सी द्यायचं आहे, आणि जर सिव्हिलचा असेल तर पार्ट एचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी मात्र 100 क्वेश्चन 300 मार्क्ससाठी आहे, म्हणजे या ठिकाणी 3 मार्कला 1 क्वेश्चन आहे. आणि इथं पेपर 1 मध्ये 1 मार्कला 1 क्वेश्चन आहे. इथं निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 म्हणजे 0.25, आणि इथं निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 म्हणजे या ठिकाणी तुमचे 1 मार्क कट होईल रॉंग क्वेश्चनसाठी. इथं देखील वेळ किती आहे, 2 तासाचाच टाईम तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यासोबतच आता हे टेक्निकल असल्यामुळे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असेल की आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेटर लागतं. तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्हाला एक्झाममध्ये घेऊन जायचं नाही आहे, त्यांनी सांगितलं आहे. त्या ठिकाणी स्क्रीनवरती अवेलेबल असणार आहे डाव्या साईडला वरती कॉर्नरला. ठीक आहे. तुम्हाला ज्या ज्या क्वेश्चनला पाहिजे तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला घरून घेऊन जायचं नाही आहे. ओके. निगेटिव्ह मार्किंग मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी काय आहे. सिलेबस जो आहे तो सिलेबस तुमच्या समोर या ठिकाणी दिला आहे. हा फक्त पेपर 1चा सिलेबस आहे बघा. जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, बेसिक SSCचा जो काय सिलेबस आहे तोच आहे रिझनिंगसाठी. जीकेसाठी तेच, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, करंट अफेअर, स्टॅटिक हा सगळा पोर्शन जनरल अवेअरनेसमध्ये विचारला जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता हा जो टेक्निकलवाला पार्ट आहे हा मात्र ज्या त्या ब्रँचच्या स्टुडंटने व्यवस्थित बघायचा. सिव्हिलसाठी काय विचारणार आहे, इलेक्ट्रिकल. आता हा पेपर 1 आहे, प्री आहे, त्याच्यामुळे बेसिक लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे, कारण की वेळ पण तुम्हाला जास्त दिलेला नाही आहे. 120 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तुम्हाला, त्यामुळे डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी राहील 100% ह्या केसमध्ये टेक्निकलची. ठीक आहे. सिलेबस व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर. बाकी हे सगळ्या डिटेल्स ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेतच. त्यासोबतच जी क्रुशियल डेट आहे, ठीक आहे, ह्या ज्या SC ST OBC EWS PWD आणि एक्स सर्व्हिसमन हे जे काय कॅटेगरीज आहे यासाठी जी क्रुशियल डेट आहे ती कुठली क्रुशियल डेट मानणार आहे ते तुमची जी ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे, ठीक आहे, ती तुमची 21 जुलै ती तुमची क्रुशियल डेट असणार आहे फॉर्म फिलअपसाठी. ठीक आहे. हे मात्र नीट बघून घ्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही OBC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, तुम्ही एखादं सर्टिफिकेट काढलं 3 वर्षापूर्वी आणि त्याची डेट संपली आहे तर तुम्हाला नवीन काढायला लागेल. जर एखाद्याने 3 महिन्यापूर्वी OBC सेंट्रल OBC सर्टिफिकेट काढलं आहे
3 महिन्यापूर्वी काढले त्याची व्हॅलिडिटी 1 इयर आहे, तर तुम्हाला परत नवीन काढण्याची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिकली तुमचं त्या ठिकाणी लास्ट डेटमध्ये तुम्ही ओबीसीत आहात तर तुम्हाला गरज पडणार नाही, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच जे EWSचे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी बघा खूप महत्त्वाची सूचना आहे. या ठिकाणी खूप मुलं या ठिकाणी बाहेर पडले गेलेले आहेत EWSच्या सर्टिफिकेटमुळं, एक्झाम क्वालिफाय करून सुद्धा. त्याच्यामुळे ही गोष्ट नीट बघा. तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे 2024-25चं इन्कम सर्टिफिकेट तुमचं बघितलं जाणार आहे आणि ते फायनान्शियल इयर 25-26 मध्ये इश्यू झालेलं पाहिजे. म्हणजे इश्यू 25-26 मध्ये झालेलं पाहिजे, परंतु इन्कम कुठला काउंट होणार? 2024-25चा इन्कम काउंट होणार तुमच्या फॅमिलीचा. ठीक आहे. तर ही गोष्ट मात्र तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. याच्यावरनं विद्यार्थ्यांना बाहेर फेकलं गेलेलं आहे प्रोसेसमधून. त्यासोबतच जी डेट आहे इसेन्शियल क्वालिफिकेशनची, आता याला जी डिग्री किंवा डिप्लोमा लागतोय तर तो डिप्लोमा किंवा डिग्री कधीपर्यंत तुमच्या हातात सर्टिफिकेट असलं पाहिजे? 1 जानेवारी 2026च्या आतमध्ये तुमचा डिप्लोमा तरी कंप्लीट झालेला पाहिजे, नाहीतर तुमची डिग्री तरी कंप्लीट झालेली पाहिजे. ठीक आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित क्वालिफिकेशन बघायचं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पुढे अप्लाय कसं करायचं आहे? एक तर तुम्ही ssc.gov.in या वेबसाईटवरनं करू शकता, किंवा त्यासोबतच SSC ह्या वर्षी खूप भारी काम केलं ते म्हणजे माय SSCचं ॲप्लिकेशन आणून. पूर्वी ही वेबसाईट हँग होते, ॲप त्यांचं बहुधा हँग होत नाही, हा आमचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तर माय SSC ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. अँड्रॉइड ॲप आहे, खूप इझिली फॉर्म फिलअप करून होतो त्यामध्ये. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी काय केलं होतं, म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत फोटो आणि साईन अपलोड करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन यायचा, अपलोड फोटो अँड साईन. आता हा फोटो खूप जणांचा चुकायचा अपलोड करताना. ठीक आहे. त्याचा प्रॉपर गोष्टी येत नसायच्या. काही मुलं काय करायचे, एकदम लहानपणीचा फोटो अपलोड करायचे. ठीक आहे. आता आधारवर फोटो कसे येतात तसे फोटो लोक टाकायचे आणि तो विद्यार्थी आणि एक्झामला आलेला विद्यार्थी वेगळा दिसायचा, त्याच्यावरनं कॉन्फ्लिक्ट क्रिएट व्हायचं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, यावर्षी लाईव्ह फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करतात. ते बघा, कॅप्चर रिअल टाईम फोटोग्राफ. आणि हा कुठनं कॅप्चर होणार आहे? तुम्ही जे माय SSC ॲप्लिकेशन डाउनलोड करणार आहे ना त्याच्यावरनं ते फोटो, तुमचा लाईव्ह फोटो ते अपलोड करून घेणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं ही एक चांगली गोष्ट SSC मध्ये झाली आहे. यदा कदाचित होऊ नये तुमचा फॉर्म चुकला. आता काय होतं, काही विद्यार्थी गडबडीत फॉर्म भरतात, कॅटेगरी व्यवस्थित भरत नाही, काही गोष्टी चुकतात टाकणं. तर किती वेळा अलाउड आहे? 2 वेळा तुम्हाला फॉर्म एडिट करता येऊ शकतो. जर तुमचा पहिल्यांदा फॉर्म चुकला 200 रुपये आणि परतही चुकला तर 500 रुपये. 2च्या वेळेस तुमचा फॉर्म अलाउडची संधी तुम्हाला दिलेली नाही आहे. ठीक आहे. हे नीट बघून घ्यायचं आहे. त्यासोबत फीज किती आहे? 100 रुपये फीज आहे जनरल आणि EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर वुमन असतील, SC ST PWDचे जे विद्यार्थी आहे किंवा एक सर्व्हिसमन, यांना हा फॉर्म SSCचा पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे. हे फॉर्म पेमेंट कसं करू शकता? ऑनलाईन पेमेंट कार्डतर्फे, कसं UPI तुम्ही कसंही पेमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. लास्ट डेट काय पेमेंट करण्याची? 22 जुलै. फॉर्मची लास्ट डेट 21 जुलै, पेमेंटची 22 जुलै. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम सेंटर कुठले कुठले हे बघा. महाराष्ट्रातलं एक्झाम सेंटर म्हणायला गेले तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. ठीक आहे. हे आहेत, जास्त दूर नाही आहे. आरामात तुम्हाला 200 किलोमीटरच्या आत एक्झाम सेंटर भेटून जातात. ओके. त्यानंतर फायनल सिलेक्शन तुमचं जे होणार आहे, ठीक आहे, ते पेपर 1 आणि पेपर 2च्या आधारावर होणार आहे. म्हणजे पेपर 1 क्वालिफाईंग नाही आहे, पेपर 1चे मार्क तुमच्या फायनल लिस्टमध्ये काउंट होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं दोनही पेपर महत्त्वाचे आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. त्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. वेटिंग लिस्ट आहे का? तर SSCने क्लिअरली सांगितलं की SSC कुठली वेटिंग लिस्ट काढत नाही. परंतु कधी कधी काय होतं की मुलं तुमची प्री झाली, मेन झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुलं बोलवली गेली, त्यामध्ये बरेचसे मुलं येत नाहीत DVला. तर अशा वेळेस काय करणार? जे मुलं आले नाहीत त्यांच्या जागी खालच्या मुलांना वरती घेतलं जाणार. त्याला ते म्हणतात पोस्ट अलॉटमेंट स्लाइडिंग. ठीक आहे. तर ही एक नवीन गोष्ट त्यांनी ॲड केली जी की चांगली, जेणेकरून पोस्ट ह्या खाली राहणार नाही आणि विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. प्रोसेस तुम्हाला मी सांगितली आहे. पेपर 1 होईल, त्याचा रिझल्ट होईल. त्यानंतर पेपर 2ला मुलं बोलवली जातील, त्याचा रिझल्ट येईल, तो फायनल रिझल्ट असेल तुमचा. ठीक आहे. तर त्या रिझल्ट नंतर DV आणि मेडिकलला तुम्हाला बोलवलं जाईल. याच्यातून जे मुलं इथं रिजेक्ट होतील DV मेडिकलमध्ये, त्यानंतर खालच्या मुलांना वरती संधी भेटेल, त्यालाच म्हणतात पोस्ट अलॉटमेंट स्लाइडिंग. आणि फायनली त्यांच्या विद्यार्थ्यांची काय होणार आहे? जॉईनिंग. ठीक आहे. तर या प्रकारे ही ओव्हरऑल प्रोसेस होणार आहे. सोबतच बघा, आधार बेस्ड ऑथेंटिकेशन. ठीक आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचं मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आधार बेस्ड ऑथेंटिकेशन केलेलं नाही आहे फॉर्म फिलअपसाठी, त्यांनी
पहिलं लवकरात लवकर हे करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांचं आधार बेस ऑथेंटिकेशन नसेल त्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये 2 तास आधी जायचे. बघा इथं 2 hours बिफोर शेड्यूल स्टार्ट ऑफ एक्झामिनेशन, 2 तास आधी जायचे. सोबतच यातले 2 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. त्या ठिकाणी तुमची साईन चेक होणार, तुमचा फोटो चेक होणार, खूप सारे प्रॉब्लेम्स येतील. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आधार बेस ऑथेंटिकेशन केलं असेल ते आरामात एक्झामच्या अगोदर 20 मिनिटं जरी गेले तरी त्यांना एंट्री पण भेटणार आहे आणि एक्झाम पण देता येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आधार बेस ऑथेंटिकेशन करूनच घ्या असं मी तुम्हाला सांगेल. ओके, ठीक आहे. तर ही एक छोटीशी ज्युनियर इंजिनियरची ॲडव्हर्टिजमेंट होती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमचे जे काही मित्र इंजिनियर आहेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यांच्यापर्यंत ही ॲड पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. ठीक आहे, तुम्हाला फक्त ही ॲड त्यांच्यापर्यंत सेंड करायची, एवढंच तुम्हाला काम करायचं आहे. एक पुण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना ही ऑफलाईन बॅच करायची आहे संभाजीनगर येथे, तर तुम्ही करू शकता. खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिले, तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील मिळून जातील. त्यासोबतच जे विद्यार्थ्यांना इथं येणं शक्य नाही आहे, बाहेर जे मुलं आहेत संभाजीनगरच्या, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच आहे. त्याची देखील माहिती मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. याच्यातही तुम्हाला काही डाऊट्स असतील खाली नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये अजून काही गोष्टी तुम्हाला फॉर्म भरताना अडचणी येत असतील, खाली कमेंट सेक्शनमध्ये फक्त अडचण तुमची लिहून पाठवा. तुम्हाला 24 तासाच्या आत त्या ठिकाणी आन्सर दिले जातील. ठीक आहे. तर मित्रांनो, तुमचं काम काय आहे, ही ॲडव्हर्टिजमेंट जास्तीत जास्त महाराष्ट्रातील टेक्निकल ग्रॅज्युएट्सपर्यंत, इंजिनियरपर्यंत पोहोचवणं. ठीक आहे. चला मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.